पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। महाराष्ट्रात 26 डिसेंबर रोजी हवामान मुख्यतः कोरडे आणि थंड राहणार आहे। राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता नाही, तर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात किंचित घट होऊन बोचरी थंडी जाणवेल। गेल्या काही दिवसात तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घसरण नोंदवली गेली असून 26 डिसेंबर नंतर तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे। विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या अंतर्गत भागात थंडीचा कडाका अधिक जाणवेल, तर कोकणातील किनारपट्टी भागात हवामान तुलनेने सौम्य राहील। मुंबई आणि कोकणात 26 डिसेंबर रोजी हवामान कोरडे आणि मुख्यतः आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहील। मुंबईत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसच्या आसपास, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ हुडहुडी जाणवेल। मुंबईकरांसाठी हा दिवस बाहेर फिरण्यासाठी अनुकूल असेल, मात्र सकाळी हलके धुके शक्य आहे, ज्यामुळे वाहतूक प्रभावित होऊ शकते। पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक जाणवेल। पुण्यात किमान तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाऊ शकते, तर कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस राहील। हवामान कोरडे राहील आणि आकाश स्वच्छ व अंशतः ढगाळ दिसेल। नाशिक आणि अहिल्यानगर सारख्या भागात रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका वाढेल। शेतकऱ्यांनी पिकाच्या संरक्षणासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, कारण कमी तापमानामुळे काही पिकांना धोका पोहोचू शकतो। सकाळी हलके धुके शक्य आहे। विदर्भात 26 डिसेंबरला थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवेल। किमान तापमान 8 ते 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाण्याची शक्यता असून काही भागात शीतलहरीची स्थिती निर्माण होऊ शकते। कमाल तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअस राहील, तर हवामान पूर्णपणे कोरडे आणि आकाश निरभ्र राहील। उत्तर भारतातील थंड वाऱ्याचा थेट परिणाम विदर्भावर होत असल्याने नागरिकांनी गरम कपडे वापरावेत। विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना सर्दी आणि पडसे होण्याची शक्यता जास्त आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।